जय बाळूमामा. तर आम्ही चाललोय फिरायला. ज्ञानेश्वरीच्या पप्पांना म्हटलं आज आम्हाला फिरायला न्या. तर तुम्हाला खरंच वाटेल कशाचं आलंय फिरायला, आमचं नशीब एवढं मोठं आहे होय फिरायला जायला. आम्ही चाललोय जरा बाहेर. कुठे चाललोय ना ते तुम्हाला पुढे कळेलच. तर अगोदर ज्ञानेश्वरीचं आवरलं, नंतर पटपट माझं आवरलं. मग तिला पाणी घेतलं. बाहेरच्या पाण्याने तिला सर्दी होईल ना म्हणून. आणि एवढी कडकडपणा करते ना, कपडे खराब करेल. घरात एवढी थंडी वाजते ना म्हणून आज बाहेर उन्हाला बसून आवरलं होतं. आमच्या डॉनला तर मुलींची कपडे आवडतच नाहीत. तिला अशी साधी सिंपल कपडे आवडतात. कसा आहे आमच्या गावाकडचा रस्ता. डोंगरातनं 5 मिनिटं तर ह्या कुसळात गेलं ना तर 1 तास लागतो कपड्याची कुसळे काढायला. तर आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही गेलो होतो लोटेवाडीच्या म्हसोबाला. माझ्या चुलत्याची जत्रा होती. तर आमच्या लाडूबाईला दिसलं आईस्क्रीम. मला आईस्क्रीम आणायला चल म्हणत होती. मी नाही गेले म्हणून आजीची लाडकी आजीला घेऊन गेली. एवढी हट्टी झाले ना. मला पण एक आणलं होतं. मग तापलेला मेंदू गार केला. मग जरा बरं वाटलं. मग समधी मिळून दर्शनाला गेलो. महिलांनी आतमध्ये जायचं नसतं म्हणून बाहेरूनच पाया पडलो. तिथे कौल लावत होते देवापाशी. हे बघा माऊचं दोघीचं काय चाललंय. म्हणतात ना माऊ म्हणजे दुसरी आईच, पण नशीब लागतं आईसारखी माऊ भेटायला. मग चला म्हटलं काहीतरी घेऊया, पण घेण्यासारखं काहीच नव्हतं. मग ज्ञानेश्वरीला थोडी खेळणी घेतली आणि आलो. तवर कालवण पण शिजलं होतं. मग पहिल्यांदा आमच्या मॅडमनी जेवण केलं आणि नंतर मग सगळ्यांनी केलं. देवापसल्या कालवणाची चव काही वेगळीच असते. घरी आपण किती पण मसाले टाका, पण देवापाशी केलेल्या कालवणासारखी चव कधीच येत नाही.